नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 15 जूनचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता रिसेप्शन पार्टीमध्ये अवनीची एंट्री होताच कसा धमाका होणार हे आपण लवकरच बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये इथे आता राजा अवनीला घेऊन पोलीस स्टेशनला आलेला असतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, आपण इकडे का आलोय? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम काही फॉर्मॅलिटीज बाकी होत्या ना, म्हणून आपण इकडे आलो. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अरे पण सगळ्या सह्या वगैरे केल्या होत्या ना आपण, मग आता कसल्या फॉर्मॅलिटीज? त्यावर राजा म्हणू लागतो, ते मला माहिती नाही, त्यांचा फोन आला होता ना म्हणून यावं लागलं. चला आपण आतमध्ये जाऊ. राजा अवनीला आतमध्ये घेऊन जातो. तर इकडे आता नमीच्या घरी लता काकू आलेले असतात, ज्यांनी आता अवनीचा ब्लाऊज शिवून आणलेला असतो. त्याच वेळेस त्या नमीला आवाज देऊ लागतात. तेवढ्यात आता ही सुली येते. काय गे लते, काय घेऊन आली माझ्या नमीकडे? तेव्हा लगेच आता लता काकू म्हणू लागतात, तुमच्या नमीने अर्जंट ब्लाऊज शिवायला टाकला होता, तोच आणलाय. आता सुरुवात ती पिशवी आपल्या हातात घेते. त्याच वेळेस नमी आणि पायल तिकडे पोचले असतात. तेव्हा नमी हळूच म्हणू लागते, गेलं सगळं मातीत मिसळलं. जरा 5 मिनटं दम काढला असता या लतीने तर काय बिघडलं असतं? आता ही बाई देणार नाही, पिशवी देणार नाही. त्याच वेळेस आता लगेच सुली म्हणू लागते, काय गे नमे, कुणाचा ब्लाऊज शिवला तू लतीकडं? त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, मी मी नाही कुठे. त्यावर लगेच पायल म्हणू लागते, असं काय करताय जाऊ बाई, हे बघा आत्या तुमच्या सुनेचा. तेव्हा लगेच आता सुलू आत्या ओरडतच म्हणू लागते, पायले मला पोरगं नाही आहे, एकच पोरगी आहे, कुठली आली माझी सून? त्यावर पायल म्हणू लागते, सुलू आत्या असं काय करताय? आता धोंड्यांना तुमचा मोठा भाऊ आहे ना, मग त्यांची सून काय तुमची सून काय एकच, हो की नाही? त्यांचा ब्लाऊज येतो. त्यावर लगेच आता सुलू आत्या म्हणू लागते, लते तू जा, मी बघते आता या नमीकडे. काय गे नमे, ती पोरगी इकडे टिकू नये, तिनं इकडनं निघून जावं यासाठी मी लाख प्रयत्न करते आणि तू त्यात खोडगा आणतेस. तू त्यांची चोळी ब्लाऊज शिवून द्यायली. नमे तुला सोडणार नाही, आता बघ. त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, मम्मी हे बघ तुझा राग मी समजू शकते ग, पण आत्ता ना प्लीज ती पिशवी माझ्याकडे दे. तेव्हा पायल म्हणू लागते, हो सुलू आत्या द्या ना प्लीज, असं नका करू, अवनीचा आहे तो. त्यावर लगेच सुलू आत्या म्हणू लागते, ए आबाळ फाटलं ढग गरजलं तरी चालेल, पण आता याचा जाळ मी करणारच. तेव्हा पायल म्हणू लागते, आबाळ फाटल्यानंतर आणि जमीन जळाल्यानंतर जाळ कसा होऊ शकतो आत्या? त्यावर लगेच सुलू आत्या म्हणू लागते, थांब आता चुलीतच नेऊन टाकते, मग दिसेल तुला जाळ. असे म्हणताच आता लगेच सुली आतमध्ये निघालेली असते. त्याच वेळेस नमी तिला अडवते, मम्मी प्लीज असं नको करू. तेव्हा सुली म्हणू लागते, बाजूला हो, आता चुलीतच घालते. त्याच वेळेस नमी आता लगेच मम्मीच्या हातनं पिशवी हिसकावते आणि पायलकडे फेकते. तेव्हा लगेच सुली म्हणू लागते, ए पिशवी माझ्या ताब्यात द्या, नाहीतर बघणार तुमच्या दोघींकडे पण बघणार. आता दोघी एकमेकींकडे पिशवी फोकू लागतात. त्याच वेळेस आता लगेच सुली म्हणू लागते, नमे नमे लवकर दे. नमी आता तिकडनं पिशवी घेऊन धूम ठोकून पळालेली असते. तेवढ्यात सुली आता ओरडणार. तेच आता धोंड्यांना तिकडे येतात आणि या सुलीच्या तोंडात मोठा लाडू कोंबतात. आता हिची बोलती बंद झालेली असते. तेव्हा लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, जस्ट वेस्ट सुले, तुझ्यासाठी खास आमंत्रण, आज आमच्या घरी रिसेप्शनला यायचं, खा खा लाडू खा. आता सुली बोलण्याचा प्रयत्न करू लागते. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, बोलायचंय खूप काही बोलायचंय, पण शाप खोटे ठरतात ग तुझे, नको बोलू. आमच्या घरी बाईचा आशीर्वाद लागलाय आणि आज त्याचीच पार्टी आहे, त्यामुळे कावळीने यायचं गोडाचं खायला, माहिती आहे ना? तेव्हा लगेच आता सुली तो लाडू गिळते आणि म्हणू लागते, धोंड्या. त्याच वेळेस आता धोंड्यांना म्हणू लागते, ए धोंड्या नाही म्हणायचा, अण्णा म्हणायचं मला. काय अण्णा? अण्णाने एवढं गोड आमंत्रण दिलंय ना, मग यायचं आणि गोड मस्त पोटभर खायचं आणि जोडप्याला आशीर्वाद द्यायचा. कावळीने हा घे अजून एक लाडू, गोड तोंड करून ये, असे म्हणत आता अण्णा तिकडनं निघून जातात. तेव्हा लगेच आता सुली मात्र त्या लाडवाकडे बघतच म्हणू लागते, मला कावळीन म्हणतो काय? आता बघ बघच तुझी कशी जिरवते, असे म्हणत तो लाडू लगेच सुली फेकून देते. त्याच वेळेस आता अवनी आणि राजा पोलीस स्टेशनला पोचलेले असतात. तेव्हा लगेच आता हवालदार पोस्टी तिकडेच असतात. त्याच वेळेस हवालदार साहेब म्हणू लागतात, या या मिसेस धनराज दांगट, तुमचं स्वागत आहे, या या. आता मात्र अवनीला धक्का बसतो. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, साहेब ते तुम्ही बोलावलं होतं. तेव्हा हवालदार साहेब म्हणू लागतात, हो मॅडम त्यांची जेवणं चालेत ना, झाले का बघून येतो. असे म्हणत आता हवालदार साहेब तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस अवनी राजाकडे बघते, हे काय होतं? मिसेस दांगट का म्हणाले ते मला, त्यांना माहिती नाही आहे का
आपलं लग्न खोटं झालंय? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, नाही म्हणजे त्यांना चेष्टा करायची सवय आहे ना, म्हणून बोलले असेल. जाऊ द्या, तुम्ही नका मनावर घेऊ. त्यावर अवनी म्हणू लागते, अशी कशी चेष्टा? त्यांना सांग पुन्हा अशी चेष्टा करू नका. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मी कसं सांगणार? ते पोलीस आहे ना. त्यावर अवनी म्हणू लागते, तुला जमत नसेल ना तर मी सांगते. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम तुम्ही शांत व्हा, बसा बरं इकडे, ते येतीलच आता. अवनी तिथे खुर्चीवरती बसते. त्याच वेळेस आता इकडे नमी आणि पायल धावतच आता धोंडे अण्णांच्या घरात घुसलेले असतात. आता यशादादाचं, धन्याचं आणि पाण्याचं मस्त ज्यूस प्यायचं काम चालू असतं. तेव्हा लगेच आता यशादादा म्हणू लागतो, एवढा धापा टाकेपर्यंत का धावताय तुम्ही? त्यावर नमी म्हणू लागतो, वाचलो, आज मम्मीच्या तावडीतनं वाचलो. यशा, हे रे घे रे बाबा पिशवी, अवनीकडे दे या सुखरूप, कशी तरी वाचून आणली. आता पायल लगेच धन्याला बाजूला ढकलते आणि पानूजवळ बसते. पाण्याला मात्र खूप राग येतो. त्याच वेळेस यशादादा मात्र नमीची आता काळजी घेऊ लागतो. नमे, अगो किती धापा टाकते तू, धर बरं ज्यूस पिऊन घे. आता यशादादा नमीला ज्यूस देतो हे बघून आता पायलला राग येतो. अरे दे ना तू मला ज्यूस, बघ ना त्यांच्याकडे. त्यावर लगेच पानू म्हणू लागतो, तुला ढोसायचं असेल ना तर हाताने घे, मला सांगू नको. त्याच वेळेस आता लगेच नमी यशादादाला खुणावते. यशादादा आता लगेच पायललाही ज्यूस देतो. त्याच वेळेस आता पानू तिकडनं निघून जातो. तेव्हा आता ही पायलही त्याच्या पाठोपाठ बाहेर पळत जाते. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, झालं, पाण्याचं कामच झालं आता. त्याच वेळेस आता यशादादा म्हणू लागतो, पेकी, अगं तुला बरं वाटेल थंड पिल्यानंतर. तेव्हा लगेच आता नमी म्हणू लागते, यशा तुला आठवतंय लहानपणी ना आपण दोघे एकाच ग्लासमध्ये सरबत प्यायचो, आठवतंय ना? तेव्हा लगेच आता यशादादा म्हणू लागतो, हो, पण आता आपण मोठे झालो आहेत ना. त्यावर नमी म्हणू लागते, पण मला चालेल. तेव्हा यशा म्हणू लागतो, धोंडे अण्णाने एवढा स्टॉल टाकलाय बाहेर ज्यूसचा, मग कशाला एकत्र प्यायचंय? आवर आणि तू जा घरी. तेव्हा लगेच आता नमी म्हणू लागते, मी मी घरी जायचंय. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, नाही म्हणजे घरचा कार्यक्रम आहे, तू आली तरी चालेल, पण सुरुवात त्याचं कसं आहे तुला माहिती आहे ना. तेव्हा नमी म्हणू लागते, मम्मीचं काय करायचं ते मी बघून घेईल, कारण तुम्हाला एवढं आमंत्रण देतोय ना प्रेमाने. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, हो, पण तू काय सांगशील तिला? त्यावर नमी म्हणू लागते, मी सांगेल, धोंडी अण्णाने सगळ्यांना खास आमंत्रण दिलं होतं आणि मामाच्या घरी जायला काही प्रॉब्लेम नाही ना, म्हणून मी एकटी आले, असं म्हणेल. आता मात्र यशादादा म्हणू लागतो, ठीक आहे ठीक आहे. तर इकडे आता अवनी मात्र पोलीस स्टेशनमध्ये आजूबाजूला बघत असते. तिला आता आपले बाबा कसे खिडकीतनं डोकावून बघत होते, त्यावेळेस कसं राजा आणि तिचं लग्न लावलं जातं, हे सगळे क्षण तिला आठवू लागतात. तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं, कारण आता बाबांना हार्ट अटॅक आलाय, हे सगळं घडून गेलं याचं तिला टेन्शन येतं. तेव्हा राजा लगेच अवनीकडे बघतो, मॅडम अहो काय झालंय तुम्हाला? नाही म्हणजे डोळ्यातनं पाणी येतंय, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? काय झालंय? त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, होणार काय राजा, अरे इथे आल्यानंतर ना पाठिंबाचं क्षण आठवले आणि म्हणूनच वाईट वाटतंय. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम अहो वाईट कशाला वाटून घेत आहे? हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि निगेटिव्ह विचार तर अजिबात करू नका. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो, पॉझिटिव्ह विचार करण्यासारखं माझ्याकडे काही उरलं आहे? माझ्या आयुष्यात तसं काही झालं आहे का पॉझिटिव्ह? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम अहो असं काय करताय? अहो 10 वर्षात जे पॉझिटिव्ह घडणार नाही असं घडलं आहे तुमच्या बाबतीत. त्या मोठक्या विमानाबरोबर लग्न झालं असतं ना, मग त्याच्यापासून तुमची सुटका झाली, त्याच्याबरोबर तुमचं लग्न झालं नाही, हेच खूप पॉझिटिव्ह आहे. हा विचार करा आणि पुढे चला. त्याच वेळेस आता लगेच मॅडम आलेले असतात. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, गुड आफ्टरनून ना. तेव्हा लगेच आता हवालदार पोस्टे म्हणू लागतात, सकाळी बोलवलं होतं ना, एवढ्या दुपारी काय करताय तुम्ही? तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम म्हणजे कसं आहे ना, यांचे जे बाबा आहे ना, त्यांना हार्ट अटॅक आला होता, आम्ही तिकडे भेटायला गेलो होतो, म्हणून जरा उशीर झाला. तेव्हा आता हवालदार पोस्टे आणि मॅडमला धक्का बसतो, नाही म्हणजे ते बरे आहेत ना, त्यांनी तुम्हाला काही त्रास दिला नाही ना नंतर? तेव्हा राजा म्हणू लागतो, तसा तिच्या भावाने त्रास दिला होता, तो आमच्या घरी आला होता. तेव्हा लगेच आता मॅडम म्हणू लागतात, जर असं असेल तर तुम्ही कंप्लेंट करून टाका, लगेच तक्रार करा, मग त्यांच्याकडे बघतो आम्ही. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, नाही नाही, तक्रार कशाला? हे बघा मॅडम, जसा तो आम्हाला मारण्यासाठी आला होता ना, तसं आम्ही बी त्याला लय धुतलंय, मग तक्रार कशाला? तेव्हा हवालदार पोस्टी म्हणू लागतात, मॅडम 1 and 1 पीस या, एक नंबर भारी, बरोबर चला सह्या करून घ्या. आता दोघेही खुर्चीवरती बसतात. त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, अरे त्यांचं सर्टिफिकेट.
द्या की त्यांच्याकडे. आता लगेच हवालदार पोस्टी मॅरेज सर्टिफिकेट घेतात आणि अवनीच्या हातात देणार. तेच राजा पटकन आता हवालदारांच्या हातून हिसकावतो. माझ्याकडे राहू द्या, म्हणजे कसं सेफमध्ये असेल, हो की नाही. आता अवनी राजाकडे बघू लागते. त्याच वेळेस आता मॅडम म्हणू लागतात, अवनी तू ठीक आहेस ना. तेव्हा अवनी आता मान डुलावून हो म्हणू लागते. आता दोघांच्या सह्या झालेल्या असतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम आता निघू का मी. त्याच वेळेस आता हवालदार पोस्टी म्हणू लागतात, संसाराची लईच घाई दिसते याला. अरे जरा 4 शब्द ऐक मॅडमचे. त्यावर मॅडम म्हणू लागतात, अवनी तुझ्याबरोबर जे झालं ना ते जरा खरंच वेगळंच होतं. पण टेन्शन घेऊ नको, तुझे बाबा लवकरात लवकर बरे होतील. हे बघ आता जे तुझ्याबरोबर घडलं ना ते अनपेक्षित होतं ना गं. पण आता जे घडलं ते चांगलंच घडलं. कारण जर तुझं त्या मोठू विवांशी लग्न झालं असतं तर मग नको ते होऊन बसलं असतं. म्हणून आपल्याला निर्णय घ्यावा लागला की नाही. त्याच वेळेस राजा मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे यांची गाडी थांबायचं नावच घेत नाहीये. आता जर यांनी खरं सांगून टाकलं तर मग त्या गाडीखाली मी चिरडला जाणार. देव्याई मला वाचव गं बाई. त्याच वेळेस आता मॅडम म्हणू लागतात, बरोबर तुम्ही जाऊ शकता आता. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, चला मॅडम. त्याच वेळेस हवालदार पोस्टे म्हणू लागतात, 1 मिनिट मॅडम यांचं गिफ्ट पाठवले बरं का. तेव्हा राजा हळूच विचारू लागतो, हवालदार साहेब गिफ्ट कसलं. त्यावर लगेच हवालदार साहेब म्हणू लागतात, अरे सरप्राईज आहे, तुमचं लग्न झालं आहे ना म्हणून तुमच्या दोघांचा मोठा फोटो पाठवलाय, भिंतीवर लावा. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, गिफ्ट कशाबद्दल. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम मी सांगतो तुम्हाला, रस्त्यानेच चला. त्याच वेळेस आता हवालदार साहेब म्हणू लागतात, 1 मिनिट इकडे, तुला ना संसाराचं एक रहस्य सांगतो. आता लगेच ते राजाच्या कानात सांगू लागतात, सुखी संसाराचं रहस्य माहिती आहे तुला. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही. त्यावर हवालदार पोस्टी म्हणू लागतात, हे बघ तुझं जर काही चुकलं तर लगेच मॅडमला सॉरी म्हणायचं, म्हणजे तुझ्या बायकोला. तेव्हा राजा म्हणू लागतो, ठीक आहे. त्यावर हवालदार साहेब म्हणू लागतात, आणि जर बायकोचं काही चुकलं तर. तेव्हा राजा म्हणू लागतं, मग त्या सॉरी म्हणतील. त्यावर हवालदार साहेब म्हणू लागतात, जमणार नाही, तरीही तूच सॉरी म्हणायचं. हे आहे सुखी संसाराचं रहस्य. चल निघ आता. आता राजा आणि अवनी तिकडनं निघालेले असतात. तर इकडे आता ही पायल पानूला म्हणत असते, पानू मी ना मॅचिंग ड्रेस आणलाय. आपण ना मस्त छान असे मॅचिंग दिसू आणि मग मी तुला प्रपोज करेल. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, तू बिंडोक आहे का, तुला कळत नाही तू आमच्या घरात येतेस का, निघ इकडनं, लगेच निघ. तेव्हा लगेच पायल म्हणू लागते, असं काय करतोय, हे आमचं घर आहे, म्हणजे आपलं घर आहे ना, मग आपल्या माणसांच्या मदतीला आपल्या माणसाने यायलाच पाहिजे ना. पाण्या आता जोरात ओरडतो. त्याच वेळेस आता इकडे यशादादा नमी सगळे हसू लागतात. तेव्हा लगेच आता नमी म्हणू लागते, यशादादा म्हणजेच यशा तुला वाईट वाटत असेल ना आज. त्यावर यशदादा म्हणू लागतो, मला कशाला वाईट वाटेल नमे. तेव्हा नमी म्हणू लागते, बघ आता तू वयाने मोठा, आज तुझं खरं तर लग्न पहिलं व्हायला पाहिजे ना, मग आता तुला वाईटच वाटत असेल ना. त्यावर आता यशदादा म्हणू लागतो, नाही ग बाई, माझ्या मनात असा विचार पण नाही, मी खूप खुश आहे कारण माझ्या भावाचं लग्न झालं आहे ना. तेव्हा नमी म्हणू लागते, तू असशील खुश पण मी अजिबात खुश नाही, कारण तुला माहिती तुझी आत्या माझ्यासाठी स्थळ बघते. पण हे बघ यशा, कितीही स्थळ आणू दे, मी त्यांना काही कारण देऊन नकारच देणार आहे, कारण मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं. तेव्हा लगेच यशा म्हणू लागतो, नमी अगं काय करतेस तू, तू माझ्यासाठी मुलांना का नकार देते. तेव्हा लगेच नमी म्हणू लागते, हे बघ यशा, आपण दोघांनी जर ठरवलं ना तर मी लग्न करून या घरात नक्कीच येईल, ती मम्मी काय नाही करू शकत रे. त्यावर लगेच दरवाज्यातनं धन्या म्हणू लागतो, नमे, ती जी घरात आली ना अवनी, ती वाघीण आणि तू 1 नंबरची भेकाट डरपोक आहे. अगं तुझी मम्मी तुला कच्चं खाईन, घाबरगुंडी तुला नाही जमणार ते. ती अवनी आहे, ती मोठ्या घरची आहे ना. त्यावर लगेच नमी म्हणू लागते, झिपऱ्या तुझ्याकडनं बघतेच आता. आता नमी त्याच्या पाठीमागे धावू लागते. त्याच वेळेस यशा म्हणू लागतो, बाद झालं बरं, थांबा आता. तेवढ्यात लगेच आता पायल येते, हे बघा मोठ्या जाऊबाई, माझं बी ठरलंय आणि तुमचं बी ठरलंय ना, आपण लवकरात लवकर या घरात यायचं म्हणजे यायचं. तेव्हा लगेच आता पानू म्हणू लागतोय, मोठ्या जाऊबाई छोट्या जाऊबाई, ते बघा तिकडनं सुलवात्या आणि या पायलीचे वडील यायलेत. आता मात्र लगेच धन्या खोटं बोलतो, हो लय भडकलेले दिसतात हा. आता या दोघी इकडनं पळून जातात. आता मात्र पाण्या आणि धन्या हातावरती टाळ्या देत जोरजोरात हसू लागतात. तेव्हा यशादादा म्हणू लागतोय, चला पटकन आवरायला घ्या, आता संध्याकाळची वेळ होत आली. त्याच वेळेस आता इकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर येताच आता दोघेही गाडीत बसतात. तेव्हा लगेच अवनी राजाला विचारू लागते, काय रे ते सर्टिफिकेट कसलं दिलंय त्यांनी. तेव्हा राजा घाबरतो, अरे बापरे, आता मॅडमला काय उत्तर देऊ. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, बोल ना
कसलं आहे ते सर्टिफिकेट? तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मी स्त्रियांची मदत केली ना. नाही म्हणजे एका मुलीची मदत करून मी वाचवलं ना, म्हणून मला सर्टिफिकेट दिले, दुसरं काहीच नाही. तेव्हा अवनी म्हणू लागते, खरंच ना? त्यावर राजा म्हणू लागतो, हो. त्याच वेळेस तू आता देवीगाईचे आभार मानू लागतो. तेव्हा अवनी विचारू लागते, आता काय झालं? तेव्हा राजा म्हणू लागतो, कुठे काय, चला आता निघूया. आता दोघेही घराकडे निघालेले असतात. त्याच वेळेस आता इकडे संध्याकाळी मात्र दांगटांच्या घरी संपूर्ण तयारी झालेली असते. आता यशादादा लगेच राजाला फोन लावतो, राजा अरे पेट्रोल टाकून झालं, पोटात पेट्रोल भरून झालं, अजून कसलं पेट्रोल टाकतोय, अरे ये की घरी. तेव्हा राजा म्हणू लागतो, यशादादा अरे आत्ता सिग्नल पडला ना, 2 मिनिटात पोहोचणार आहे, आम्ही दोघं बी यायलोय. त्यावर यशादादा म्हणू लागतो, बरं ठीक आहे. बरं वहिनीचं नाव अवनीच आहे ना? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, हो रे यशादादा, पण कशासाठी? त्यावर यशादादा म्हणू लागतो, काही नाही, तुम्ही या लवकर. तर आता इकडे समधी तयारी झालेली असते, सगळे गाववाले लोक आलेले असतात. त्याच वेळेस सगळ्यांचं स्वागत होत जात. आता यशादादा धन्या सगळेजण आतमध्ये येतात. तेव्हा गावातले लोक कुजबूज करू लागतात, काय रे यशा, नवीन सुनबाई आहे ना घरात का गेली पळून? तेव्हा यशा म्हणू लागतो, नाही म्हणजे त्या बाहेर गेल्यात राजाबरोबर. तेव्हा लगेच शेजारचा माणूस म्हणू लागतो, याचा अर्थ पळूनच गेली असेल. पाण्याला मात्र राग येतो, ए बाबा तोंड गोड करायला आलाय ना, मग जी बोळेल असं काही बोलू नको. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, हे बघा तुम्ही किरकिर करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. पण ज्यांनी एवढी समधी तयारी केली, एवढा घाट घातलाय, ते कुठं आहे? त्याच वेळेस आता अण्णांची एंट्री झालेली असते. आता हे रॉकी द फादर मस्त सूट बूट घालून चष्मा लावून अगदी डान्स करतच येतात. ठरला रे ठरला, सुलीचा शाप खोटा ठरला आणि दांगटांच्या घरी बाईचा आशीर्वाद लागला, असे म्हणत नाचतच आता रॉकी द फादर आलेले असतात. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, कसा दिसतोय हिरो, कसा दिसतोय, छान दिसतोय की नाही, अरे सांगा की. त्यावर यशादादा म्हणू लागतो, एक नंबर भारी. तेव्हा लगेच आता हळूच आता धन्या म्हणू लागतो, रे एवढं म्हातारे झालेत पण कसं वाटतं हे? त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, वाटतो ना एक नंबर भारी सिंह. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, वाटतोय सिंह पण वयस्कर वाटतोय. आता अण्णांनी त्याचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, मला वयस्कर बोलला तू, मला? आता अण्णा धावतच त्याच्या पाठीमागे पळू लागतात. आता दोघे स्टेजवरती जातात. आता अण्णांनी लगेच माईक घेतलेला असतो, अनाऊन्समेंट करायला सुरुवात केलेली असते, येणार आत्ताच माझी सून येणार आणि दांगटांच्या घरी मोठा आशीर्वाद लागणार. त्याच वेळेस आता लगेच पाण्या म्हणू लागतो, चला आता ह्या पिलेल्या माणसाचं हे गाणं सुरू झालं की बंदच होणार नाही. अण्णाचं हॅपीनेस ना पिल्यानंतरच असा फुल असतो. त्यावर यशादादा म्हणू लागतो, नाही या पाण्या, आज अण्णांनी घेतलेली नाहीये हा हॅपीनेस, मनापासून आहे. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, खरंच? आता अण्णांनी तर इथे मस्त असा डान्स करायला सुरुवात केलेली असते. त्याच वेळेस यशादादा बाजूला जातो, राजाला पुन्हा कॉल करतो, अरे राजा ये ना लवकर. आता राजाला टेन्शन आले असतं, एवढे फोन काय येत आहेत यशादादाचे, नेमकं घरी काय चाललंय? त्याच वेळेस अवनीचं लक्ष आता जे पॅनल बोर्ड लावलेले असतात ना रिसेप्शन पार्टीचे, त्याकडे जातं. अवनीला धक्काच असतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम काय झालंय? तेव्हा अवनीच्या समोर पुन्हा पॅनल बोर्डकडे लक्ष जातं, 1 मिनिट गाडी थांबव. आता अवनी गाडीतनं उतरते. राजाला मात्र हा बोर्ड बघून धक्काच बसतो. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, हे काय आहे? हे काय राजा? युटर्न मार, गाडी लगेच वळव, आपण घरी नाही जाणार. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम पण अहो घरी समधी तयारी झाली असेल. तेव्हा अवनी म्हणू लागते, मी तुझ्या घरी नाही येऊ शकत, युटर्न मार, चल पटकन. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम अहो पण कुठे जाणार तुम्ही? तेव्हा अवनी म्हणू लागते, माझं मी बघून घेईल, मी कुठेही राहील कुठेही जाईल, पण मला तुझ्या घरी यायचं नाही आहे. त्याच वेळेस आता लगेच राजा आणि अवनी गाडीत बसणार. तेच आता दांगटांच्या घरचे वाजत गाजत अवनी आणि राजाला घ्यायला रस्त्यापर्यंत आलेले असतात. आता मात्र लगेच पाण्या नाचतच येतो, वहिनी चला ना, वहिनी चला ना. आता मात्र यांना नकार कसा द्यायचा हे अवनीला कळत नाही. अवनी आता त्यांच्याबरोबर निघालेली असते. तर आता नाचत गात डीजेची गाणी लावत आता या दांगटांनी अवनीला मात्र घरी आणलेलं असतं. आता मात्र घरात येताच अवनी राजाला म्हणू लागते, राजा तुला कळतंय का? अरे रिसेप्शन पार्टी ही, तुला कळतंय का? जाऊन बाहेर सत्य सांग. आता राजाला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो. त्यामुळे आता पुढे उद्याच्या भागात काय होणार हे बघणं खूपच मजेदार असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ